मॅडम, पीसीओडी, पीसीओएस हे शब्द आहे ना हल्ली सर्रास ऐकायला मिळतात. मग हा आजार इतका कॉमन झालाय का? पीसीओडी हा एक एंडोक्राइन आजार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या हार्मोन्स मधलं संतुलन बिघडल्यामुळे हा आजार होतो. आजकाल जे खूप सारे आपण केमिकल युक्त सगळ्या गोष्टी खातोय नोईंगली अननोईंगली, आणि त्यामुळे हे एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आपण आत्ताच बोललो की एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्समुळे पाळी लवकर येणे आणि उशिरा जाणे हे खूप कॉमन झाले. सो आय विल से की 10 ते 50 या वयोगटामध्ये आता ह्याची लक्षणे दिसतात. 35 नंतर साधारणतः आपल्याला पाळीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते पाळीमधले प्रॉब्लेम्स आणि नंतर चालून एंडोमेट्रियल कॅन्सर्स पर्यंत पण ह्याची रिस्क आहे. IVF इज नॉट द ओनली ऑप्शन इन PCO. प्रॉपर ओव्युलेशन इंडक्शन जर असेल तर मूल म्हणजे नॅचरली कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो. सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की ह्याचा काही मेंटल हेल्थवरती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यावरती काही परिणाम पडतो का? एवढा हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, हे सगळे शरीरात बदल होत आहेत. तर यामध्ये तुम्हाला बऱ्याच पेशंटमध्ये डिप्रेशन, अँझायटी ह्याची रिस्क खूप जास्त असते. पण ज्यांना मूल बाळ होत नाहीये त्यांना आम्ही अजून थांबा आणि तुमचा डिसीज पूर्ण कंट्रोलमध्ये करा ह्याच्या मागे नाही लागत. वी सी की तुमचं जे काही पीसीओडी मधलं जे काही मेटाबॉलिक इम्बॅलन्स काही असेल किंवा हार्मोनल काही असेल तर ते थोडंफार करेक्शन किंवा वी कॅन से इट इज प्रायमिंग केल्यासारखं करतो आणि त्याच्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंटला आम्ही चालू. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा महिलांसाठीचा आहे, जो तरुणींपासून विवाहित महिलांपर्यंत त्यांना भेडसावणारी ही समस्या आहे. ती म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर किंवा सिंड्रोम. याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अनेक याच्यामध्ये मिथ्य आहेत, ते सुद्धा आपल्याला गैरसमज सुद्धा आपल्या यातनं निघणार आहेत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजश्री दासरवार, ज्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. नांदेडला विष्णुनगर इथं त्यांचं मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे आणि प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे. चला मग त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. द व्हाईट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅडम, पीसीओडी, पीसीओएस हे शब्द आहे ना हल्ली सर्रास ऐकायला मिळतात. मग हा आजार इतका कॉमन झालाय का? हो, नक्कीच कॉमन झालाय. तुम्ही करोनामध्ये ऐकले की करोना हा एक पॅन्डेमिक आहे, तर पीसीओडी देखील जो आजार आहे तो इपिडेमिक काइंड ऑफ झालाय. म्हणजे ह्याचं प्रमाण इतकं जास्त वाढलंय आणि आपल्या भारतीय लोकांना मेटाबॉलिक आजार ह्याचं रिस्क खूप जास्त आहे आणि त्यामुळेच आपल्यामध्ये हे खूप कॉमन आहे. आणि याचा इन्सिडेन्स जर तुम्ही बघितला तर साधारणतः जागतिक स्तरावर 8 ते 13% आहे, पण भारतीय स्त्रियांमध्ये जवळपास 8% ते 35% पर्यंत भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगळं आहे. आपल्या देशामध्ये प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. पीसीओडी म्हणजे काय? पीसीओडी हा एक एंडोक्राइन आजार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या हार्मोन्स मधलं संतुलन बिघडल्यामुळे हा आजार होतो. हा आजार फक्त प्रजनन संस्थेशी निगडीत नाहीये, तर मेटाबॉलिक आजार जसं की डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, त्याच्यानंतर जे काही कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्ट डिसीजचा रिस्क आहे, फॅटी लिव्हर आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स पण ह्याच्यासोबत येतात. बर, मग याची पीसीओडी, पीसीओएस हे होण्याची प्रमुख कारणं काय आहेत? अनुवांशिकता, म्हणजे जेनेटिकली तुमच्या आईकडनं आलेलं असतं तुम्हाला. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ज्याला आपण म्हणतो की आजकाल जे खूप सारे आपण केमिकल युक्त सगळ्या गोष्टी खातोय नोईंगली अननोईंगली, आणि त्यामुळे हे एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा स्ट्रेस, आहार आणि लॅक ऑफ एक्सरसाइज ही प्रामुख्याने कारणे आहेत. आता बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की आपल्याला हा आजार झालेला आहे. मग तसं पीसीओडी, पीसीओएस जेव्हा होतोय तर तेव्हा त्याची लक्षणं एक साधारण काय काय असतात? आपण बोललोय की हा प्रजनन संस्थेशी निगडीत आहे, तर ह्याचं पाळी अनियमित येणे,
अँड्रोजन एक्सेस म्हणजे मेल हार्मोन्स वाढल्यामुळे ॲक्ने, त्याच्यानंतर हेअर ग्रोथ, पुरुषांसारखं जे टक्कल पडतं तर तशा प्रकारचे केस विरळ होणे, केस गळती होणे हे प्रामुख्याने ह्याच्यामधील लक्षणे आहेत. सिव्हिअर फॉर्म्समध्ये बऱ्याच वेळेस पेशंटला म्हणजे जे आपण बोललोय की मेटाबॉलिक आजार आहेत त्याच्यासोबत मानेच्या किंवा कुठल्याही फ्लेक्चर्समध्ये काळवंडणे हे एक्सेस जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स असतं त्यामध्ये दिसतं. आता कोणत्या साधारण वयोगटामध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतं महिलांच्या? पीसीओडी हा आजार आपण बोलतोय की रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपचा आजार आहे. पूर्वी आम्ही म्हणायचो की 15 ते 45 हे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपचं वय आहे, पण आता हे शिफ्ट झालंय. जसं की आपण आत्ताच बोललो की एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्समुळे पाळी लवकर येणे आणि उशिरा जाणे हे खूप कॉमन झाले. सो आय विल से की 10 ते 50 या वयोगटामध्ये आता ह्याची लक्षणे दिसतात. ॲडोलेसंटमध्ये जास्त कॉमन आहे आणि त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये पण तितकाच कॉमन आहे. म्हणजे वयाची खूप मोठी रेंज याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि प्रत्येक वयामध्ये लक्षणं देखील वेगळीच आहे. म्हणजे जर तुम्ही वयोगट 10 ते 20 पर्यंत घ्याल तर कोणाला पाळी लवकर येणे म्हणजे 8व्या 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी पाळी येणे किंवा पाळी जी 15व्या वर्षापर्यंत यायला पाहिजे ती 16-17 वर्ष झालं तरी पाळी येत नाहीये, बाकी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसताना, तर अशा केसेसमध्ये पीसीओडी असतो. त्यानंतर साधारणतः 20 ते 35 यांना पाळीची अनियमितता, हिरसुटिझम किंवा मग जे आपण बोललोय की मूलबाळ राहायला अडचण येते, तर असे केसेस जनरली या फॉर्ममध्ये प्रेझेंट करतात. 35 नंतर साधारणतः आपल्याला पाळीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते पाळीमधले प्रॉब्लेम्स आणि नंतर चालून एंडोमेट्रियल कॅन्सर्स पर्यंत पण ह्याची रिस्क आहे. मॅडम, याची रेंज तर वाईड आहेच. मग आपण जर आता थोडंसं त्याचं निदान कसं होतं म्हणजे त्याच्या काही तपासण्या आहेत का? तपासण्या ह्याच्या ज्या काही आहेत त्या साधारणतः लक्षणावरनं 50% डायग्नोसिस होतं. आता मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा पीसीओडी ह्या आजारामध्ये अनियमितता पाळीची, त्याच्यानंतर हिरसुडिझम म्हणजे अँड्रोजन एक्सेसमुळे होणारी एक्सेस हेअर ग्रोथ आणि पीसीओडी सोनोग्राफीत दिसणं, ह्या 3 पैकी 2 लक्षणं असेल तर त्याला पीसीओडी असं म्हणतात. मग बाकी डिसीज सिव्हिअरिटीनुसार दुसरे हार्मोन्स जे काही आहेत, मेंदूमध्ये मधून निघणारे जे हार्मोन्स आहेत, FSH, LH, मग टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे, थायरॉइड ह्याच्यासोबत असतो, तर ते हार्मोन हे सगळं टेस्टिंग केलं जातं. बऱ्याच वेळेस इन्सुलिन रेझिस्टन्स आहे का, पेशंट प्री डायबिटिक आहेत का, हे GTT टेस्टनुसार देखील करावं लागतं. आणि आपण एक बोलता राहून गेलं की पीसीओडी मध्ये जसं आपण मूल बाळ राहायला अडचण आहे असं बोललो, तसंच गरोदर स्त्रियांमध्ये म्हणजे प्रत्येक ट्रायमिस्टर वाईज जर आपण गेलं तर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये ल्युटियल फेज डिफेक्टमुळे गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये बीपी वाढणे, प्रेग्नन्सीत होणारा डायबिटीज ज्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणतो ह्याची रिस्क वाढणे आणि ह्याच्यामुळे प्रीटर्म डिलिव्हरीज म्हणजे वेळेच्या आधी डिलिव्हरी, बाळाची ग्रोथ न होणे, IUGR किंवा लो बर्थ वेट बेबी जे म्हणतं, तर ह्याचं रिस्क वाढतं आणि ऑपरेटिव्ह डिलिव्हरीज म्हणजे सिझेरियन सेक्शनचं प्रमाण पण ह्याच्यामुळे वाढतं. म्हणजे आता याच्यातनं असं जाणवतंय की तुम्ही असं सुचवताय की जेव्हा तुम्हाला गर्भधारणा करायची आहे असं जर डोक्यात असेल ज्या कपल त्यांनी आधी पीसीओडीला नियंत्रणात जर आणलं तर प्रेग्नन्सी मधील कॉम्प्लिकेशन्स जे बाळाला आणि आईला होणार आहेत हे आपण दोन्ही देखील रोखू शकतो. म्हणजे आधीच जर आपण तपासणी केली आपल्याला आहे की नाही हे चेक केलं, कारण की सायन्स इव्हॉल्विंग आहे, तर प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या तर हेल्थ रिस्क कमी असणार आहे. बरोबर. आता प्रतिबंधात्मक उपायांकडेच आपण येऊया. बऱ्याच वेळेला गोष्ट झाल्यानंतर आपण उपाय करतोच, पण ते होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत किंवा काय काळजी घेतली पाहिजे? पीसीओडी, कुठलाही पीसीओडीचा रुग्ण आला किंवा महिला आल्या, बेसिकली रुग्ण नाही म्हणणार कारण की हा आजार नाहीये, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि अशा केसेसमध्ये आम्ही त्यांना सांगतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा. आता बोलायला एक सिंपल वर्ड आहे की जीवनशैलीत बदल करा, पण नेमकं काय करायचं त्यांना प्रश्न पडतो. तर रेग्युलर एक्सरसाइज, मग काय एक्सरसाइज करायचा,
वॉकिंग इज अ एक्सरसाइज ज्याच्याने तुमचं वेट रिडक्शन होऊ शकतं. अपार्ट फ्रॉम दॅट स्ट्रेंथ ट्रेनिंगचे जे एक्सरसाइजेस आहेत ते देखील तुम्ही करायला पाहिजे. योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी स्ट्रेस घालवायला करायला हरकत नाही. डाएट खूप जास्त महत्वाचं आहे. पॅकेज फूड सगळे बंद केले पाहिजे. राईट फ्रॉम कोल्ड ड्रिंक्स टू वॉट एव्हर स्नॅक्स. मुलं हा पूर्वी असा समज होता की हा फक्त म्हणजे ॲफ्लुएंट सोसायटीचा म्हणजे अप्पर मिडल क्लास किंवा रिच फॅमिलीज मधला आजार आहे. तसं काही नाहीये. मला असे पण पेशंट भेटले की जे म्हणजे वेंडर्स असतात, जे बिचारे ट्रेनवरती काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी विकतात. तर एक पेशंट अशी आली की जिला पाळीचा प्रॉब्लेम होता आणि मी तिला हिस्ट्री घेतली की बाबा एवढे तिचे सिस्ट होते पीसीओडीचे. तर मी तिला विचारलं तू काय खातेस, तर ती सांगितलं की मी सकाळी थोडाफार स्वयंपाक बनवते, मुलांचे टिफिन देते आणि आम्ही ते चिप्सचे पॅकेट घेऊन दिवसभर तसंच राहतो. संध्याकाळी जाऊन आम्ही 4 वाजता जेवण बनवून खातो. आणि म्हणजे शी वॉज इटिंग 3 to 4 पॅकेट्स ऑफ दॅट चिप्स पर डे. आणि ह्यामध्ये म्हणजे लहान मुलं तर सर्रासच आहेत. आता आय फाउंड आउट की ती एवढी वयस्कर असून म्हणजे 40s मधली ती लेडी होती, 35-40s मधली, आणि तिला हा असा प्रॉब्लेम आहे. तर लहान मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं फार गोष्टी. सो एकाच शब्दात जर डाएट सांगायचं असेल तर एक पीसीओडी पेशंटचं जर दिवसभरातलं जे जेवण असेल तर 50% जे आहेत ते फायबर्स पाहिजेत. आणि आपल्या जेवणामध्ये म्हणजे टिपिकल आत्ताच्या जेवणामध्ये जे आहे ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे. सो लो कार्बोहायड्रेट आणि हाय फायबर डाएट म्हणजे कर्बोदकांचा समावेश कमी, साखर, मैदा रिलेटेड बिस्किट, चॉकलेट्स हे कमी, आणि फ्रुट्स, वेजीजवरती जास्त भर द्यायला पाहिजे. म्हणजे आपले पूर्वीचं जे आपलं ट्रेडिशनल ताट होतं दॅट वॉज व्हेरी बॅलन्स्ड, आणि आपल्या मॉडर्नायझेशनमुळे झालेला हा आजार आहे. मॅडम आता झालेला आहे, पीसीओडी झालाय, पीसीओएस झालं, हे डायग्नोज झालंय, तर त्याच्यावर उपचार काय आहेत? आपण बोललो की हे जे आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे त्याच्यासोबत तुमच्या पाळीची अनियमितता असेल तर बऱ्याच वेळेस बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे ओसी पिल्स दिल्या जातात. तर ऍक्च्युली त्याचं काम फक्त बर्थ कंट्रोल पिल्स म्हणून नसतं, ते जे ऍक्सिस बिघडलंय हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि ओव्हरी मधलं ऍक्सिस बिघडलंय त्याला दुरुस्त करण्यासाठी वी आर ट्रेनिंग द ब्रेन. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते करतो. जर अँड्रोजन एक्सेस असेल म्हणजे चेहऱ्यावर ग्रोथ किंवा बाल्डनेस अशा जर असतील तर आपण अँटी अँड्रोजन थेरपी पण त्याच्यासोबत बऱ्याच वेळेस आता न्यूअर पिल्समध्ये आहेत तर ती देऊन टाकतो. जर पेशंटला हेअर ग्रोथ असेल तर आधी हार्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करून मग पेशंट कॅन गो फॉर टेम्पररी ऑर परमनंट हेअर रिमूव्हल मेथड्स जसं की लेझर वगैरे. आणि बऱ्याच पेशंटला इन्सुलिन रेजिस्टन्स आपण हा एक शब्द बघितला की ज्याच्यामध्ये डायबिटीज लोकांमध्ये इन्सुलिन असतं पण इन्सुलिन युटिलाइज नाही होत, टाईप 2 डायबिटीजमध्ये आपण जे बोलतोय ते. तर या टाईप 2 डायबिटीज सारखंच इथे असतं, तर त्याच्यामुळे काही पेशंट्सना मेटफॉर्मिन पण द्यायला लागतं आम्हाला. तर आम्ही पेशंटला सांगतो की तुला डायबिटीज नाहीये, आपण हे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तर त्याच्यासाठी देतोय, म्हणजे यू विल नॉट बी काय म्हणतात त्याला की आपण त्याच्यासाठी रिस्क कमी करतोय बाय गिव्हिंग दिस आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करतोय. सोबतच ज्यांना मूल बाळ नाहीये तर त्यांच्यासाठी पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे ओरल ड्रग्ज वरती किंवा इंजेक्टेबल्स वरती राहायला. म्हणजे मूल प्रॉब्लेम येत नाही. काही जणांना प्रॉब्लेम येतं फार क्वचित, म्हणजे 5 to 10% केसेसना ड्रिलिंग लागतं, जे सिस्ट असतात त्याला हे करावं लागतं. आणि ज्यांना म्हणजे IVF इज नॉट द ओनली ऑप्शन इन पीसीओ. प्रॉपर ओव्युलेशन इंडक्शन जर असेल तर मूल म्हणजे नॅचरली कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ह्या उपचारांनी बऱ्यापैकी ते कन्सिव्ह होऊ शकतं. मॅडम तुम्ही मगाशी म्हटलं की हा आजार नाहीये, ही डिसऑर्डर आहे आणि ती मोस्टली तुमच्या लाईफस्टाईल मुळे किंवा हे उद्भवताना दिसतंय. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, महिलांना काही ज्या जॉब करतात त्यांना नाईट ड्युटीज असतात, त्यांना जागरण होतात आणि मुलं सुद्धा कारण नसताना बऱ्याच वेळेला रात्री जागरण करतात. मग ते अभ्यासाच्या निमित्तानं असेल किंवा हल्ली गॅझेटच्या कारणामुळे असेल. तर याचा आपल्या पीसीओडी, पीसीओएस होण्यामागे काही संबंध आहे? हो, त्याला एक टर्म आहे सर्कॅडियन रिदम. म्हणजे
आपलं जे काही बॉडीचे सगळे जे सिस्टीम आहे, इट स्टार्ट्स विथ सन अँड एंड विथ सन. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जास्त ऍक्टिव्ह असतात आणि नंतर स्लो डाऊन होतात. आणि जेव्हा आपण याच्या विपरीत जाऊ तर इट इज गोइंग टू रिफ्लेक्ट इन दिस फॉर्मॅट. हो, म्हणजे निसर्गाच्या अगेन्स्ट विपरीत गेल्यासारखं. काही गेलं की त्याचा परिणाम होतो. तर म्हणजे स्लीप व्यवस्थित पाहिजे थोडक्यात. पीसीओडी हा सहसा आळशी लोकांचा आजार असं वाटतं, म्हणजे स्थूलपणा आणि वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या तर. पण लॅक ऑफ स्लीप, म्हणजे जर तुम्हाला 7 ते 8 तास जर झोप नसेल प्रॉपर, तरी पण पीसीओडी तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे याच्यावर पण विचार केला गेला पाहिजे की झोप हा, म्हणजे हे निग्लेक्टेड आहे. काही वेळेला ना मॅडम तुम्हाला पर्यायच नाहीये, तर अशा वेळेला कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं रुटीन करावं असं वाटतं तुम्हाला? रुटीन आता ऑकेजनल आहे आमचं, म्हणजे जेव्हा आलं तेव्हा ते करायचे. बट स्वतःहून जे काही आहे अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज हे फॉलो करायला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि आपण बोललोय की डाएट आणि एक्सरसाइज हे खूप महत्वाचं आहे. आपण पीसीओडी बद्दल बोलताना बोललो की जेनेटिकली हे प्रिडिस्पोजिशन आहे. आपण जेनेटिक्स फार महत्वाचे फॅक्टर घेत नाहीये, त्याच्यापेक्षा लाईफस्टाईल घेतोय. कारण की बऱ्याच वेळेस पीसीओडी फॅमिलीमध्ये रन होतो, म्हणजे आईला होता, आजीला होता, आता मला झालाय काइंड ऑफ. पण ह्याच्या मागे जेनेटिक रिस्क जितकी आहे तेवढेच तुमचे इटिंग हॅबिट्स पण तसे आहे. म्हणजे जर कमी कर्बोदके असलेल्या आहाराच्या ऐवजी जास्त कर्बोदके, म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले फूड जास्त प्रेफर केले पाहिजे. पण जिथे चहा किंवा गोड पदार्थ एक्सेसमध्ये, म्हणजे आम्ही स्वीट टूथ आहे हे जे म्हणतं, आणि हे आईच्या पोटातनं पण स्टार्ट होतं. म्हणजे जर आईला अनकंट्रोल पीसीओ असेल आणि होणारं ऑफस्प्रिंग जे मुलगी असेल, तर तिला पीसीओडी आईचा अनकंट्रोल असेल तर होण्याची रिस्क जास्त आहे. सोबत आता सगळ्या गोष्टी पोटातल्या, म्हणजे आतड्यातल्या बॅक्टेरियाचा जो मायक्रोबायोडाटा जे आहे, जे आपण म्हणतो फ्लोरा म्हणतो, तर तो फ्लोरा जर हेल्दी असेल तर पीसीओडी होणार नाही. त्याच्यामुळे लिकी गट सिंड्रोम किंवा इन्फ्लेमेटरी डिसीजेस, आता अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घ्या असं एक विद्या बालनच्या मध्ये एक होतं की मी अँटी इन्फ्लेमेटरी डाएटनी माझं वेट लॉस केलं. त्याच्या आधी ती फ्लॉन्ट करायची की आय एम ओव्हर वेट बिकॉज दिस इज माय बॉडी टाईप. तर हे जे काही आहे ते बऱ्याच वेळेस जे गट मायक्रोबायोडाटा डिस्टर्ब्ड असतो त्याच्यामुळे इंटेस्टाईनची परमेबिलिटी वाढते, म्हणजे तिथे बॅक्टेरिया इन्फ्लक्स होतो आणि त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळे इन्फ्लेमेशन स्टार्ट होतं आणि दिस हाऊ इट गोज. म्हणजे जर हेरिडिटरी थोडंसं टाळायचं असेल, म्हणजे जी गर्भधारणा झालेली स्त्री आहे तिला आधीच पीसीओडीचा असेल, तुम्ही प्रेग्नन्सी मधले कॉम्प्लिकेशन्स पण अवॉइड करू शकता. कॉम्प्लिकेशन्स पण अवॉइड करता येईल आणि ते ट्रान्समिशन पण अवॉइड करता येईल. नक्कीच. जर ऑफस्प्रिंग मुलगी असेल तर. नक्कीच. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या माहिती नसतात, त्यानिमित्ताने माहिती झाल्यात. मॅडम, आपण बघतो की ॲडोलसंट एजमध्ये पण हे प्रमाण वाढतंय, तर मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्किनवर दिसायला लागतात ह्या मुलींच्या. आपण बोललोय ॲक्ने किंवा पिंपल्स अशा प्रकारे. तर मग त्यावेळेस त्यांना कळते की मला हा नेमका स्किनचा प्रॉब्लेम आहे, मी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे की मी गायनेकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. अशा वेळेला त्यांनी काय करावं? आता एक रिसर्च आहे, इंडियामध्ये झालेला रिसर्च आहे आणि त्याच्यानुसार 37% जे ह्याच्यातली पॉप्युलेशन आहे ज्यांना हे लक्षणं दिसतात ते धड डर्मॅटॉलॉजिस्टकडे जात नाहीत, धड गायनेकॉलॉजिस्टकडे जात नाहीत, ते इंटरनेटच्या माध्यमातून सगळं करू पाहतात. म्हणजे त्यांचं निदानही 37% लोक करून येतात की आम्हाला पीसीओडी आहे. तुम्ही कोणाला दाखवलंय? नाही, आम्हाला ही लक्षणं आहेत, आम्ही बघितलं आणि हे पीसीओडी आहे. सो अशा वेळेस आधी अशी लक्षणं दिसली तेव्हा गायनेकॉलॉजिस्टकडनं जावं, पूर्ण तुमचं वर्कअप करून घ्यावं आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ॲक्ने आहे किंवा हेअर ग्रोथ आहे, एक्सेस हेअर ग्रोथ, बऱ्याच वेळेस काय होतं ह्याच्याने न्यूनगंड येतो आणि हे न्यूनगंड आल्यामुळे मग ते डर्मॅटॉलॉजिस्टकडे किंवा मग दे ट्राय टू डू जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ओटीसी प्रोडक्ट अवेलेबल आहे हेअर रिमूव्हल पासून त्या सगळ्याच गोष्टी, तर ते सगळं ट्राय करून झालेलं असतं मुलांचं ह्या वेळेस येईपर्यंत. आणि आपण बोललो नाही पण सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे की
ह्याचा काही मेंटल हेल्थवरती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यावरती काही परिणाम पडतो का, एवढा हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, हे सगळे शरीरात बदल होत आहेत. तर या मध्ये तुम्हाला बऱ्याच पेशंटमध्ये डिप्रेशन, अँझायटी ह्याची रिस्क खूप जास्त असते. आणि अशा केसेसमध्ये आय विल से की इट इज अ टीम अप्रोच. टीम अप्रोच म्हणजे तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जा, डर्मॅटोलॉजिस्ट, गरज पडल्यास जे काही सायकॅट्रिक काउन्सिलिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे हा इतका निग्लेक्टेड पार्ट आहे की सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे मी वेडा आहे आणि मला दुसरं काहीही प्रॉब्लेमसाठी मी सायकॅट्रिस्टकडे जाऊ नये, हा एक गैरसमज होता. पण बऱ्याच सेलिब्रिटीजने आता तो पण दूर केलाय. तर हे खूप गरजेचं आहे. मॅडम, जेव्हा असे पेशंट तुमच्याकडे येतात तर त्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट त्यांच्यावर सुरू करता, तर एक साधारण किती दिवस त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते? सिव्हिरिटीनुसार असतं ते. आपण पेशंटला सांगितलेलं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा आणि त्याच्यासोबत जेव्हा आपण मेडिकेशन्स देतो तर जे पेशंट्स म्हणजे ॲडोलेसंट एज ग्रुपमधले आहेत त्यांना पीसीओडी डायग्नोज करणंच डिफिकल्ट आहे. कारण की सुरुवातीचे पहिले 1-2 वर्ष जे आहे त्यांचं HPO ॲक्सिस बॅलन्स व्हायला आणि पाळी नियमित व्हायलाच वेळ लागतो, 2 वर्ष नॅचरली. तर साधारणतः 5 वर्षापर्यंत आपण त्यांच्या सिम्पटम्सच्या अकॉर्डिंगली पहिले 5 वर्षामध्ये मग पुढे आपण डायग्नोज करतो की हा पीसीओ आहे. आणि एकदा पीसीओ डायग्नोज झाला, हार्मोनल इम्बॅलन्स जास्त आहे, अशा वेळेस मेडिकेशन्स 6 महिने ते 1.5-2 वर्षापर्यंत पण चालतं. आणि जेव्हा पेशंट न्यूली मॅरिड असतात किंवा म्हणजे ज्यांना प्रेग्नेन्सीशी म्हणजे आता सध्या प्रेग्नेन्सीचं ट्रीटमेंट घ्यायचं नाहीये तर त्यांना पण सिमिलरलीच ट्रीटमेंट द्यावी लागते. पण ज्यांना मूल बाळ होत नाहीये त्यांना आम्ही अजून थांबा आणि तुमचा डिसीज पूर्ण कंट्रोलमध्ये करा ह्याच्या मागे नाही लागत. वी सी की तुमचं जे काही पीसीओडी मधलं जे काही मेटाबॉलिक इम्बॅलन्स काही असेल किंवा हार्मोनल काही असेल तर ते थोडंफार करेक्शन किंवा वी कॅन से इट इज प्रायमिंग केल्यासारखं करतो आणि त्याच्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंटला आम्ही चालू करतो. ह्या आजाराविषयी म्हणजे खूप कॉमन आता हल्ली बोललं जातं, अगदी शाळकरी मुलींपासून हा विषय बोलला जातो, मला पीसीओडी आहे, पीसीओएस आहे किंवा काय आहे. तर इतकं कॉमन झाल्यानंतर काय होतं की लोकांमध्ये याच्यामध्ये गैरसमज पण खूप पसरतात आणि मग त्याच्यातनं काहीतरी त्या विषयीची भीती पण निर्माण होते. तर त्याबद्दल आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत जेणेकरून सगळ्यांनाच त्याची स्पष्टता येईल. चालेल, घेऊया. चालेल. सर्व पीसीओडी असणाऱ्या महिलांना त्यांच्या अंडाशयात म्हणजे ओव्हरीमध्ये सिस्ट असतात, म्हणजे हे मिथ्या आहे, भ्रम आहे की सत्य आहे? ऑलमोस्ट सगळ्या पेशंट्समध्ये असतात. एक 10 to 15% केसेसमध्ये पीसीओ मॉर्फोलॉजी नाही भेटत. ओव्हरीमध्ये सिस्ट असतील तर ऑपरेशन गरजेचं आहे? मगाशीच आपण बोललो नाही. पीसीओडी असणाऱ्या महिला जाडच असतात? नाही, रोड महिलांना पण पीसीओ होऊ शकतो, लीन पीसीओ म्हणतात त्याला. पीसीओडी महिलांचं वजन कमी होत नाही? वजन कमी होत नाही इन्सुलिन रेजिस्टन्समुळे किंवा तुमची लाईफस्टाईल जशी आहे, तुमचं डाएट आहे, डाएटमुळे असं होतं. मॉडिफाय दॅट, कमी होईल. पीसीओडी सोबत थायरॉइडचाही आजार होऊ शकतो? पीसीओडी आणि थायरॉइड हे हार्मोनल इम्बॅलन्सचे आजार आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस पीसीओडी पेशंट्सना थायरॉइड निघतो. तर आम्ही पीसीओडी पेशंट ज्यांचं थायरॉइड निगेटिव्ह आहे त्यांना 6 महिन्याला स्क्रीनिंग करायला सांगतो. पीसीओडी असलेल्या महिलांना मुलंच होऊ शकत नाही? मूलबाळ होण्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन येऊ नये त्यासाठी देखील उपचार आहेत. पीसीओडीमुळे पोटात दुखतं? हा खूप कॉमन गैरसमज आहे. पीसीओडी हे मोठे सिस्ट नसतात, सगळे सिस्ट 2 to 9 मिलीमीटर्सचे असतात, त्याच्यामुळे पीसीओडीमुळे पोटात दुखत नाही. पीसीओडीमुळे ओव्हरीचा कॅन्सर होतो? पीसीओडीमुळे ओव्हरीचा नाही पण एंडोमेट्रियमचा कॅन्सर होण्याची रिस्क आहे, कारण की हार्मोनल एक्सेस आहे, हायपर इस्ट्रोजेनिक स्टेट आहे, त्याच्यामुळे होतं. आपला रॅपिड फायरमुळे मला वाटतं बऱ्याच जणांना जे प्रश्न आहेत कॉमन त्याचं सोल्युशन मिळालं असेल. तर आता मला असं जाणून घ्यायचंय की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? मी म्हणेल की हा आजार नाहीये. पहिल्यांदा आपण त्याला आजार लेबल करणं थांबवावं. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि ह्याला आपण आटोक्यात आणू शकतो. जशी शुगर नियंत्रणात आणू शकतो तसं ह्याला आटोक्यात आणू शकतो. आणि ह्याला की आहे की तुमचा आहार, विहार
ज्या जुन्या काळात म्हणायचं आहार विहार व्यवस्थित ठेवा. दॅट्स द की पॉइंट. आज आपण राजश्री दासरवार मॅडमकडून खूप सविस्तरपणे माहिती घेतली. पीसीओडी पीसीओएस म्हणजे नेमकं काय आणि घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. ह्या माहितीमुळे तुम्हाला कळणार आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. असेच वेगवेगळे विषय घेऊन, तुमच्या समस्या घेऊन आम्ही या पॉडकास्टमधनं येत आहोत. त्या व्यतिरिक्त अजून काही आपल्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून पाठवा. आम्ही ते घेण्याचा प्रयत्न करू. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.